मी राज भोसले बोरगाव हतल्यामध्ये राहत आहे, वर्धा जिल्हा पडत आहे। हे माझा परिवार आहे, यांचे घरकुल वगैरे येत नाही आहे आणि 1986 मध्ये आम्ही राहिलो इथं बोरगाव हतल्यामध्ये, तरी पण आमचा काही लाभ भेटत नाही आहे। आमची पिढी पण चालली गेली इथून, आम्ही आमदार पासून गेलो, खासदार पाशी गेलो, आम्हाला काही लाभ भेटण्यात बाबतीत येत नाही आहे। त्यानंतर मी हे मोदीला व्हिडिओ गेला पाहिजे आणि आमचे प्रस्ताव आले पाहिजे घरकुलचे, आमच्या घरची जागाचे पट्टे भेटण्या बाबतीत आम्हाला भेटले पाहिजे। आमची वोटिंग आहे, राशन कार्ड आहे, आधार कार्ड आहे आणि आम्ही सर्व इथं राहत आहे, त्यापासून आमचे कंट्रोल वगैरे भेटतात आम्हाला, पण लेकिन आम्ही राहिलो अंधाऱ्यात, लाईन नाही आहे, पाणी नाही आहे, आम्हाला काहीच नाही आहे, हे सुविधा आम्हाला काहीच नाही आहे। आम्हाला घरचे पट्टे मिळावा बाबतीत आम्हाला या व्हिडिओ बनवण्यात आला। आम्ही वोटिंग घेतलं होतं, आम्हाला काय दिलं, आम्हाला कायानं बी काही बनवलं नाही। दादा केचेले आम्ही वोटिंग दिलं ते नाही, आम्हाला काही नाही बनवलं आम्हाला। आज नवीन ते झाला साहेब, त्याचे बी वोटिंग आम्ही हारले वोटिंग देतो, हारले वोटिंग देतो आम्ही, काय जानवर आहो काय बंद कर, बंद कर, काही कोण कर ल बोल बोल बोल, काही कोण बोल बोल बोल। मग ह्याच्यामध्ये साहेब लोकांना आम्ही विनंती आहे का आम्ही गरीब लोक कुठं जाऊ बा, आम्ही कुठं जाऊ शकतो, आम्हाला पाण्याची सोय नाही, लाईटीची सोय नाही, कायची सोय नाही, मग आम्ही कायला जाऊ तुम्हाला? आम्ही गरीब लोक वोटिंग देतो, सर्व देतो, आम्हाला कुठं जायचं आहे? बोरगाव हातल्याले राहतो आम्ही बोरगाव हातल्यामध्ये, आम्हाला म्हणते जानवर आहे, चोर करते, चोट्टी करते, जानवर पकडते, हे पकडते, मग आम्ही सर्व सोडून दिले। कोणाची आहे का? आम्ही म्हणतो का आम्ही गावामध्ये राहून राहिलो, गाव सारखे राहतो आम्ही, मग कायच्यानं आम्ही पोट जगावी, कायच्यानं आम्हाला हुद्दा देतात? आम्हाला घरकुल भेटले पाहिजे। घरकुल आले, घरकुल गळप केले, आमचे घरकुल कमल सिंग भोसले, त्याचे घरकुल दोंडावाले घरकुल नाही भेटून राहिले। कोणती जागा आहे ते जागा आम्हाला द्या, आम्ही त्या जागेवर तेवढं माझ्या घरकुल बी आले तर मरून चालू आपण मला तू आलो होतो, तू काही नाही देऊन राहिला, लोकांचं मन भरून राहिला, मला काय दिलं दादा बोला, काय दिलं मला तुम्ही? गाडी मिळली, मत दिलं का ना, काय केलं तुम्ही? सगळं दिलं, मी काय करू? माझ्या घरकुलचं दाबून गेलं, आम्हाला काय झोपायला जागा नाही राहत, काय नाही राहत, बारिश मध्ये आम्ही झोपून राहत, आमचे लहान पोरं स्कूल मध्ये जाते, तिथं मतदान मध्ये नाव टाकलंय, सगळं टाकलंय, वोटिंग घ्यासाठी पुढे पुढे काय काम नाही, आम्ही वोटिंग देतो, पण आम्हाला तिथं बी काहीच नाही भेटलं। एवढे वर्ष झाले आमचे लहानपण आमचे वोटिंग चालू असून शिन्यानी कोणताच कायदा नाही होऊन राहिला, काय कायदा होऊन राहिला? फक्त वोटिंग घ्यायसाठी, एका वोटासाठी घरदार काहीच नाही देऊन राहिलं। बोल, आम्ही पूर्ण गाव मध्ये आम्ही पुन्हा साहेबांना सांगितलं तर आम्हाला कोणीच नाही देऊन राहिलं। काय केलं? आमच्या लेकरं बाळामध्ये आम्हाला किती त्रास घ्यायला कोणी गाडी भाड्याचा आम्हाला काही हे नाही आहे, आम्हाला कोणा गाडी भाड्याचं हे नाही आहे, आम्हाला कोणाचं हे नाही आहे, आमच्या लहान लेकरं आम्ही घेऊन चालू झालो, भीक मागच्याला तुम्ही काय जागा गेली का? आम्हाला जागा देऊन शिकायला की आमच्या जागा ताब्या का केलं?